मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे शिंदेंच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आधी बोलायला हवं होतं। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत कधीच जाणार नाही। पवारांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांचं सूचक विधान। मनसेमुळे मविया फुटल्याच्या चर्चांना उधाण। मनसे आणि उभाटामध्ये आजपासून जागावाटपाची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार। काही जागांवरती मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचं समोर। आमदार राणा जगजितसिंह पाटलांचं खासदार सुप्रिया सुळेंना पत्र। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिल्याच्या आरोपावरून जगजितसिंह पाटलांचं प्रत्युत्तर। अपूर्ण माहिती आणि राजकीय अपरिहार्यतेतून सुळेंनी आरोप केल्याची टीका। राजन पाटलांच्या मुलाचा थेट अजितदादांना इशारा। सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावेळी बाळराजे पाटलांचं अजितदादांना चॅलेंज। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरती आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीत होणार निश्चित। जेडीयू विधायक दलाच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड। पुन्हा एकदा नितीश कुमार होणार बिहारचे मुख्यमंत्री। नितीश कुमार उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणणार। अनमोल बिश्नोईवरती 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम। कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पुण्यात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप राहणार बंद। कर्मचाऱ्यांवरती होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय। नागपूरच्या भांडेवाडी परिसरात घरात शिरला बिबट्या। बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात यश। बिबट्याला रेस्क्यू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आधी बोलायला हवं होतं। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत कधीच जाणार नाही। पवारांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांचं सूचक विधान। मनसेमुळे मविया फुटल्याच्या चर्चांना उधाण। मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागा वाटपणीची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती। काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर। राजन पाटलांच्या मुलाचा थेट अजितदादांना इशारा। सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावेळी बाळराजे पाटलांचं अजितदादांना चॅलेंज। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीवर होणार निश्चित। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणणार। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरामध्ये मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम। कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पुण्यात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार। कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय।
नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये घरात बिबट्या शिरला. बिबट्याला रेस्क्यू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. कोल्हापुरात मद्यधुंद ट्रॅक्टर चालकानं वृद्ध महिलेला उडवलं. अपघातामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी. पालघरमधील वाडा एमआयडीसीत गादी तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. जेडीयू विधायक दलाच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड. पुन्हा एकदा नितीश कुमार होणार बिहारचे मुख्यमंत्री. नितीश कुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार. बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणणार. अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अनेक गुन्हे दाखल. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा. निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीत होणार निश्चित. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात. मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज 3 प्रचार सभा घेणार. नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा. मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागा वाटपाची बोलणी सुरू होणार. मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती. काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर. अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील भाजप समर्थकांचा तुफान जल्लोष आणि डीजेच्या तालावर ठेका. पुण्यात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप राहणार बंद. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय. कोल्हापुरात मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं. अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी. सिंहगड रोडवर जेसीबी बंद पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. राजन पाटलांच्या मुलाचा थेट अजितदादांना इशारा. सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही. उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावेळी बाळराजे पाटलांचं अजितदादांना चॅलेंज. देशाचा अभिमान असलेली प्रत्येक व्यक्ती हिंदू. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. तर हिंदू हा एक धार्मिक शब्द नसून ती एक ओळख आहे. मोहन भागवत यांचं विधान. बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्याला जाणार. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्याची शक्यता. नाशिकमधल्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गणेश जगताप उर्फ बडे बाबा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल. 50 लाखांची फसवणूक करत महिलेचं शारीरिक शोषण केल्याचा भोंदू बाबावर आरोप. अभिनेते प्रवीण तरडे यांनी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट दिली. नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केलं. प्रवीण तरडे यांनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहा असा संदेश दिला. नाशिकमध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्यात गणेश जगताप उर्फ बडे बाबा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेची 50 लाख रुपयांची फसवणूक करत कुटुंबाला मारून टाकण्याच्या धमकी दिल्याचा भोंदू बाबावर आरोप आहे. माजी आमदार रमेश कदम यांना कोल्हापूर उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. रमेश कदम यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खटला चालू होता. या खटल्यातून रमेश कदम यांना दोषमुक्त करण्यात आलं.
अंबरनाथमध्ये सुधीर सिंग या तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अवघ्या 8 तासात अटक केली। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी 5 जणांना अटक केली। 2 आरोपी अल्पवयीन आहेत। नागपूरमधील हिंगणा पोलीस ठाण्यातील हिंगणा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीक्षा ताजने हिला 50,000ची लाच मागितलेली होती आणि जिल्हा न्यायालयातून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पॉक्सो दाखल झालेल्या आरोपीला वाचवण्याकरता साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 50,000ची मागणी पोलीस उपनिरीक्षक दीक्षा ताजने यांनी मागणी केली होती। नागपुरामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली। मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये आरोपीने उकळले होते। भारत सरकारने जलशक्ती मंत्रालय आयोजित 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीमध्ये नवी मुंबई महापालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला। राष्ट्रीय जल पुरस्कार मिळवला। नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं मंगळवारी आयोजित विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला।